तुम्ही मरणार आहात, उद्या, परवा, पुढच्या वर्षी किंवा भविष्यात कधीतरी. तुमच्या आधी आलेली किंवा तुमच्या नंतर येणारी प्रत्येक व्यक्ती स्वतःचा अंत तिच्या सोबत घेऊनच आली आहे. आता हा विचार केल्यावर आपण अस्वस्थ व्हायला लागतो, पण हाच विचार आपल्याला एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करू शकतो. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि आज आपण आपल्या मृत्यूविषयी बोलणार आहोत. सेनेका म्हणतात, आपण आपल्या मनाला तयार करूया जसं काही आपण आपल्या आयुष्याच्या शेवटाला आलोय. कोणतीच टाळाटाळ नकोय. जो व्यक्ती रोज त्याच्या आयुष्याला शेवटचा स्पर्श देतो त्याला कधीच वेळेची कमी पडणार नाही. मेमेंटो मोरी ह्याचा अर्थ म्हणजे नेहमी तुमचा मृत्यू लक्षात असू द्या. आयुष्यात कित्येक गोष्टींवरून आपण विचलित होत असतो. कुणाचा जॉब गेला, कुणाचा ऍक्सिडेंट झाला, तर कुणाचा महत्वाचा प्रोजेक्ट त्याच्या कम्प्युटर मधून डिलीट झाला. कधी आयुष्यात नाव करण्याच्या नादात इतके गुंग होऊन जातो की आयुष्य जगायचं राहूनच जातं, किंवा आयुष्यातील पर्यायाविषयी इतका गोंधळ उडतो की आयुष्य गुंतागुंतीचं वाटायला लागतं. कित्येक मरणाऱ्या व्यक्ती त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी फक्त एक श्वास घ्यायला तरसतात, जेणेकरून तो श्वास घेऊन त्यांना त्यांच्या जवळच्या लोकांसोबतचा एक शेवटचा क्षण मिळावा. हाच विचार चित्रपटात पाहून आपण अगदी भारावून जातो. पण सिनेमा हॉलच्या पार्किंग मधून येताना एखाद्याने आपल्या गाडीला स्क्रॅच केला तर लगेच त्याच्याशी भांडायला लागतो. मृत्यू ही एक अशी गोष्ट आहे जी सदैव आपल्या सोबत आहे, पण आपल्याला नेहमीच तिचा विसर पडत असतो. सेनेका म्हणतात, आपली चूक आहे की आपण मृत्यूची वाट बघत असतो, जेव्हा की मृत्यूचा बहुतांश भाग हा आधीच घडून गेलाय. जो काही काळ भूतकाळात निघून गेलाय तो मृत्यूच्या वाटेला निघून गेलाय. आपण प्रत्येक दिवशी थोडे थोडे मरत असतो आणि गेलेला तो प्रत्येक दिवस परत कधीच येत नाही. एखादा जुना सेल्फी पाहून आयुष्य किती वेगाने निघून जाते याची जाणीव होते. एखाद्या दिवशी आपल्या शेजारचं कोणीतरी मरतं आणि आपण 4 गोष्टी त्याच्याविषयी बोलून परत आपल्या आधीच्याच पद्धतीने जगायला निघतो. हा आपला अहंकार म्हणा की निष्काळजीपणा. तुम्ही एक दिवस मरणार आहात ही संकल्पनाच आपल्या डोक्यातून निघून जात असते. श्रीमंत किंवा गरीब, सुप्रसिद्ध किंवा सर्वसामान्य, ज्ञानी किंवा अज्ञान, निरोगी किंवा रोगी, सुखी किंवा दुःखी, तुम्ही कोणीही असाल, एक ना एक दिवस तुमचा मृत्यू अटळ आहे. जो अस्तित्वात आला त्याचा विनाश अटळ आहे. तुम्ही कोणी जगप्रसिद्ध व्यक्ती जरी असाल तरी लोक तुम्हाला विसरतील. तुम्ही कसे मेलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याचं महत्व आहे. मार्कस ऑरेलियस म्हणतात, तू या क्षणी मरू शकतोस. या विचाराला लक्षात ठेव आणि ठरव तू काय करणार, बोलणार आणि विचार करणार आहेस. तो राहिलेला फॅमिलीचा गेट टुगेदर, तो तुमच्या मित्राच्या मेसेजेसला द्यायचा राहून गेलेला रिप्लाय, किंवा एखाद्या किराणा भुसार दुकानात मिळालेला त्या काकांच्या तब्येतीविषयी करायची राहून गेलेली विचारपूस, यासाठी वेळ काढा. आणि कधी जुन्या आठवणीतील तुम्हाला सोडून गेलेल्या त्या प्रिय व्यक्तींना आठवून त्यांच्या सोबतचे क्षण आठवा आणि तुमच्या कल्पनेत त्यांना जागृत करा, कारण एक दिवस तुम्हीही मरणार आहात. मी जर मेलो याचं दुःख नाही तर मी कधी जगलोच नाही याचं दुःख असेल. मेमेंटो मोरी हा विचार तुम्हाला जखडून ठेवत नाही, तर तो तुम्हाला निरर्थक बंधनातून मुक्त करतो, आयुष्यातील योग्य निर्णय घेण्यास सज्ज करतो. तर आजपासून दिवसातल्या घडामोडी असोत, एखाद्याशी साधलेला संवाद असोत किंवा एखाद्या दुविधेत अडकलेला एक किचकट निर्णय असो, या प्रत्येक बाबतीत आपण आपल्या मृत्यूला लक्षात ठेवून निर्णय घेऊ. आपल्या मृत्यूला लक्षात ठेवण्यासाठी बरीचशी लोक मेमेंटो मोरी हे कोरलेलं नाणं एक सांकेतिक आठवण म्हणून आपल्या जवळ नेहमी ठेवतात. या सवयीमुळे आपण पावलोपावली मृत्यू आपल्या सोबतच घेऊन चालतोय याची जाणीव होते. आयुष्य खूप सुंदर आहे आणि मृत्यू त्याचाच एक भाग आहे. आपण मृत्यूला लक्षात ठेवून जर जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडून बऱ्याचशा सुंदर गोष्टी अस्तित्वात येऊ शकतील.